राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. शेतकरी कामगार पक्षाच्या उलवे येथील जनसंपर्क कार्यालयासमोर झेंडावंदन करत शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कार्यकर्त्यांच्या समवेत 77वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईचे संचालक राजेंद्र पाटील यांच्या आयोजनात शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या नियोजनात जनसंपर्क कार्यालयासमोर झेंडावंदन करत वर्धापन दिवस साजरा करत पक्षीय कामकाजासाठी ऊर्जा देण्याचे काम वर्धापन दिनाच्या माध्यमातून करण्यात आले. नुकताच विवेकानंद पाटील यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहावयास मिळत असून विवेकानंद पाटील आल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा आमदारकीबाबतचा उमेदवार विवेकानंद पाटील जो निर्णय देतील तोच उरणमधून आमदार असेल असे मत राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. विवेकानंद पाटील यांना जामीन झाल्यामुळे आमचा काम करण्याचा उत्साह वाढला असून कार्यकर्त्यांमध्ये आनंद पाहावयास मिळत आहे असे पाटील यांनी सांगत वर्धापन दिनाला अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडे की लाल बावटे शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडे की लाल बावटे शेतकरी कामगार पक्षाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्ता बंधूंना मनापासूनचा लाल सलाम. आणि आजपर्यंत इतक्या वर्षात शिकार शेतकरी कामगार पक्षावर संकटे आली, त्या संकटांना झेलून सुद्धा कार्यकर्ता ताठपणे लाल झेंडा हातामध्ये घेऊन उभा आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि हाच झेंडा हाती घेऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जायचं आहे. कालच जसं इथे पक्षाची वर्धापन दिन साजरा झाला त्याच्यामध्ये खरं पाहता शेतकरी कामगार पक्षाचा आपले आमदार आदरणीय विवेक पाटील साहेब हे जो निर्णय देतील तोच इथला उरण पनवेलचा आमदार असेल या आम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतोय. साहेब लवकरच बाहेर येतील. परत त्यांना ईडीकडनं जामीन सुद्धा झालेला आहे. परंतु महाविकास आघाडीचाच उमेदवार तो शेतकरी कामगार पक्षाचा असेल, शिवसेना उद्धव गटाचा असेल, उरण विधानसभेतला आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल. परंतु जर कोणी व्यवसायापोटी जर नितीन गडकरींची सल्लागे संबंध करून जर मुद्दाम उमेदवारी घेत असाल तर आम्ही म्हटलं महाविकास आघाडी सोबतच राहू आणि जेणेकरून आमदार महेश बालदींचा पराभव कसा होईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. आता म्हटलं इथला आगरी कोळी कराड आणि मराठी माणूस ईर्षेला पेटलेला आहे, इरेला पेटलेला आहे. इथून पुढचा उमेदवार हा मारवाडी नसून हा आगरी कोळी कराड आणि मराठीच असणार हे सांगायला मला अत्यंत आनंद वाटतो. तर एकीकडे इच्छुक उमेदवारामध्ये महेंद्र गरत आहेत, भोईर आहेत, प्रीतम म्हात्रे आहेत, तुम्ही सुद्धा आहात. कशा प्रकारे इलेक्शन लढणार आहे? शेतकरी कामगार पक्षाकडनं मी गेली 20 वर्ष पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या वतीनं आमदार विवेक पाटील साहेबांनी मला 3 वेळा बाजार समितीच्या सभापती पदावर नेलंय. मुंबई बाजार समितीचा मी संचालक आहे. मागणी करणं रास्त आहे, परंतु आमचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असणार. बंडखोरी करून बगावत कोणी करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. थँक्यू. काल आपले विवेक पाटील साहेब त्यांना जामीन झालाय, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जाचं वातावरण तयार झालंय. भावी निवडणुकांमध्ये आमदार साहेब इलेक्शनमध्ये उतरतील का? तर तो प्रश्न विवेक पाटलांना विचारला तर आधीच सोयीस्कर होईल. ते आतमध्ये आहेत, त्यांच्याशी कम्युनिकेशन काय आमची नाहीये. आल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह संचारलाय. 2019 पासूनचा जो लोकांचा जो राग होता तो राग व्यक्त करण्याची संधी या निमित्तानं
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना उपलब्ध झाली आणि मला अतिशय चांगला अभिमान वाटतो. नक्कीच सर, विवेक पाटील साहेबांचे तुम्ही कट्टर समर्थक आहात. ते बाहेर आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे इथे प्रचार हे कराल? आमदार विवेक पाटील सांगतील तो आदेश आम्हाला मान्य असेल. मुंबई उच्च न्यायालयाने जामिनासाठी अर्ज केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पनवेल न्यायालयात जामीन मिळेल? ईडीच्या कोर्टने काल विवेक पाटील साहेबांना जामीन दिलेला आहे, परंतु एमपीडी अंतर्गत सीआयडी त्यांच्यावर केस केलेली आहे. ती केस प्रलंबित असल्यामुळं आम्ही आजच पनवेल न्यायालयामध्ये जामिनासाठी आज आम्ही अर्ज करणार आहोत. आणि जर आम्हाला खात्री आहे तर उच्च न्यायालयाने जर निर्णय दिला असेल तर खालचा न्यायालय सुद्धा उच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर करेल. तरीच तसं न झाल्यास मी उच्च न्यायालयाचे दावे ठोठू आणि 100% या निवडणुकीच्या आतमध्ये, या ऑगस्ट महिन्याच्या आतमध्ये विवेक पाटील साहेब हे बाहेर येतील.